स्वागत आहे युट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये. तर आपण आलेलो आहे शेखर शिंगणापूरला. आवड चाललेली आहे. आपण पाहू शकतो शेखर शिंगणापूरला आलेलो आहे महादेवाच्या कावड यात्रेमध्ये. गर्दी पाहू शकता आपण भरपूर आहे. प्रत्येक जण आपली आपण कावड महादेवाला भेटून आणतो. हर हर महादेव. नारळ थोडंच काम चालू आहे. खूप लांबून लांबून लोक येतात कावड घेऊन. बरकतपूर, कडास, धांदरपड, शमशेरपूर इकडून तिकडून प्रत्येक खूप लांबून येतात. सातारा जिल्हा, मान तालुका, शेखर शिंगणापूर महादेव. लोक चालून चालून थांबतात. हे दर्शन रांग लागलेली आहे. लोक दर्शनासाठी नंबर लावून उभे आहेत आणि प्रत्येक ठिकाणची कावड विश्राम घेत आहे. महादेव भक्त लोक थकलेले आहेत तरी सुद्धा उत्साह त्यांचे दुग्गणे झालेला आहे. हे पाहू शकते एवढी मोठी कावड 500-600 किलोमीटर लांबून आणलं. दर्शन रांग खूप मोठी आहे. आपण पाहू शकता भरपूर मोठी रांग आहे. रात्रीपासून कावड मिरवणूक चालू आहे.
पाहू शकता भक्त करण्यात रात्रीपासून काल 8 वाजल्यापासूनच महादेवा भक्तांची रांग लागलेली आहे दर्शनासाठी. भरपूर मोठी यात्रा असते महादेवाचे. हे सुद्धा कावड घेऊन हर हर महादेव. इथून जाऊ आपण मंदिराच्या आतून. तिकडून दरवाजे बंद होते. इथून चालू आहे का नाही. शिखर शिंगणापूर शंभू महादेव मोठा महादेव भी म्हणतात. आपण पाहू शकतो कोणी रील बनवत आहे, कोणी व्हिडिओ बनवत आहे. माझी खूप दिवसाची अपेक्षा होती का महादेवाला यावं म्हणून. मला खूप अडचणी आले पण मी आलो. तिकडून रांग लागलेली आहे दर्शनासाठी. आणि एक पॉइंट आहे. महादेव भक्तांचा उत्साह वाढवित आहे ढोल नगाड्याने. काय गरीब बोलवायचं नाही तुम्हाला. ये म्हणून माझ्या मला चप्पल घालून पाया पडायला तरी चालतंय. देवाला चप्पल घालून पाया पडण्यापेक्षा काय नाव शोभाबाईची वारी पोचले. नाव सांगा. एक नैवेद्य पेरा. कृष्णकुमार दक्षिणा द्या. कृष्णकुमार 101 रुपये नैवेद्य. अरे काय नाव फक्त तू वाजवून जाणं महत्वाचं आहे. माझ्या सुट्ट्या घ्या. किती देऊ पाहुणा पाहिजे किती
खूप मोठा त्रिशूल लावलेला आहे आणि हे महाराज लोकांना भस्म लावित आहे. हे महाराज भस्म लावित आहे. भस्म लावा ना दादा. नारळ फुलाचं दुकान, प्रसादचे दुकान आहे. खूप मोठी यात्रा आहे. कमीत कमी 5-6 लाख भक्त आले असतील दर्शनाला. लांबून लांबून आले. कोणी कोणी यात्रेला आलेलं कमेंटमध्ये नक्की सांगावं. अजून कावडी येतच आहे. महादेवाला भेटून मग जाणार आहे. भस्म, त्याला भस्म म्हणतोय. पाहू शकतो हे भस्म राहतो. पाहू शकतो अजून गर्दी वाढत आहे. गर्दी कमी व्हायचं नाव घेत नाही. हे पेढे वगैरेचं दुकान आहे. कंदील पेढा आहे ते तुम्ही पाहू शकता. भक्तांचे उत्साह पाहू शकता आपण. एवढे मोठे कावड घेऊन चढायच्या वर. किती डोंगर दऱ्या पार केला असेल ते सांगता येत नाही. कारण मी येत होतो पायी पायी, मला नाही जमलं. मी परत फिरून गेलो आणि एस टीने आलो. कारण 2-3 डोंगर दरी चढलो. मला जमानं पाय दुखायला लागलं म्हणून मी परत गेलो होतो. आणि छोटं प्रवेशद्वारापाशी आमचं कावडीचं मुक्काम राहतो. इथं बरकतपूरचे कावडचे मुक्काम राहते. मी बी दाखवणार आहे तिथं. इथं आमचं बरकतपूरचं कावडीचं मुक्काम राहते. ते पाहू शकतो. बरकतपूर कावड भक्ती निवास. आणि ते पंचक्रोशीतील लोक इथं आहेत. इथं त्यांच्या राहण्याची व्यवस्था आहे. धन्यवाद. कृष्णा ब्लॉकमध्ये मी पण दिसत आहे. हे पायी पायी आलेले भक्त आहे. 8 दिवसापूर्वी निघले होते. 8 दिवसापूर्वी ना सोमवारी. हे आमच्या बरोबर होते पण मी परत फिरून गेलो होतो. धन्यवाद. कृष्णा ब्लॉकमध्ये.